जय श्रीराम मित्रांनो, आज सकाळी दादाचा फोन आला आणि आम्ही निघालो द्राक्ष बाग भेटीसाठी। या डोंगराळ भागात सुद्धा द्राक्षाची शेती करता येईल हे मला काही नवीनच वाटत होतं, कारण द्राक्ष बाग शेती सोपी नाही। एका एकराला जवळपास 8 ते 10 लाख रुपये खर्च लागतो। तो अशा डोंगराळ भागात करणे म्हणजेच काहीतरी नवीनच उद्योग। आम्ही पोचलो जालना जिल्ह्यातील नाहवा या गावी। बघा हा बाग, कमी पाण्याच्या भागात सुद्धा असे सुंदर द्राक्ष येतील असं मला वाटलंही नव्हतं। हे पाण्याचे व्यवस्थित नियोजन हेच खरे द्राक्ष फवारणीसाठी मित्रा या कंपनीचा ब्लोअर या यंत्राच्या सहाय्याने या द्राक्षामध्ये फवारणी करता येते आणि व्यवस्थित औषध फवारणीने, योग्य औषध नियोजनाने व वातावरणाने साथ दिल्यामुळे हा असा सुंदर बाग आपल्याला बघायला मिळतोय। अगदी कमी पाण्यामध्ये हा बाग असा व्यवस्थित फुललेला आहे। दादा सांगत होते, या बागामध्ये अगदी कमी दिवसामध्ये या बागाची चांगली व्यवस्थित नियोजन आणि पाणी साठवण्यासाठी 2 शेततलाव आपल्याला इथे बघायला मिळतात। या शेततलावामध्ये पावसाचे पाणी साठवले जाते आणि हे पाणी विहिरीत टाकून सोलरच्या रात्री अपरात्री पाणी देण्याचं वेळ येऊ नये म्हणून या शेतकऱ्याने या ठिकाणी सोलर पंप बसवलेला आहे। या सोलर पंप या शेतकऱ्याची मुलाखत आपण लवकरच घेऊन येऊ। धन्यवाद।